एंट्रन्स एक्झाम द्यायच्या, एंट्रन्स एक्झाममध्ये सातत्याने होणारे घोळ, पेपर लिकेज, म्हणजे तलाठ्याच्या परीक्षेपासून डॉक्टरच्या परीक्षेपर्यंत सगळीकडेच प्रशासन फेल होताना आपल्याला दिसतं. एसआयटीची मागणी मी गेले 10 दिवस करते. याची पारदर्शक इन्क्वायरी झालीच पाहिजे. आणि उद्या पार्लमेंट सुरू होते. पार्लमेंटमध्ये महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही जे 30 खासदार महाराष्ट्राच्या वतीने मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने जो विश्वास आमच्याबरोबर दाखवलेला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानते. आणि आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे पूर्ण ताकदीने, मग नीटचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिलांवर होणारे वाढते अत्याचार किंवा ट्रॅफिकवर म्हणजे सातत्याने हिट अँड रनच्या ज्या केसेस वाढतच चाललेत या सगळे प्रश्न आम्ही वाढणार आहोत. जीएसटी पण काउन्सिलची काल मीटिंग झाली, त्याच्यात नक्की जीएसटी काउन्सिलमध्ये दुधाचा जीएसटी वाढवला असं वर्तमानपत्रात आलंय. तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने जीएसटी काउन्सिलमध्ये कोण हजर होतं आणि महाराष्ट्र सरकारला ह्या ज्या जीएसटीच्या रेट्स वाढवल्या आहेत हे मान्य आहे का, याचं उत्तर महाराष्ट्र सरकारने पारदर्शकपणे महाराष्ट्राला दिलं पाहिजे. आमदाराच्या पुतण्याने गाडीने हिट अँड रनचे केसेस असं वाटतात. आमदाराच्या पुतण्याने देखील त्याच पद्धतीने रॅश ड्रायव्हर उडवलं. कसं बघता याकडे? म्हणजे मला असं वाटतं की कोणीही रॅश म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह किंवा कुठल्याही ऍक्सिडेंट्समध्ये पारदर्शकपणे त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. रॅश ड्रायव्हिंग, आता पोर्सची जी केस आहे ती पण पूर्णपणे आपल्याला अजून त्याच्यात क्लॅरिटी आलेली नाहीये. ब्लड सॅम्पल ज्या पद्धतीने मिक्सिंग झाले, अनेक गोष्टी त्या पोर्सच्या केसमध्ये, आणि आज ही कालची घटना तुमच्याच चॅनल्सवर मला सकाळी बघायला मिळाली. त्यामुळे अतिशय भयानक आणि खूप कॅज्युअल अप्रोच जो गृह मंत्रालयाचा आहे त्याच्यामुळे लोकांचा गृह मंत्रालयावर, पोलिसांवर नाही. मी महाराष्ट्राच्या पोलिसांच्या बद्दल आनंद, विश्वास आणि प्रेमच आहे माझ्या मनात. आणि लहानपणापासून त्या वर्दीचा मान सन्मानच करत आम्ही आलोय. आणि आजही महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे. पण जे सरकारमध्ये आज या पोलीस खात्यामध्ये काम करतात, जे सरकारी यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे अपयशी झालेली आहे. मग ड्रग्ज असू दे, हिट अँड रन केस असू दे, अनेक महिलांवरचे होणारे अत्याचार असू दे, मुंबईमध्ये परवा झालेली केस असू दे, वर्दीची भीतीच आज राहिली नाही असं अनेक समाजाच्या घटकांमधून दबते आवाज ऐकायला मिळतात. मुस्लिम समाजाच्या नोंदी सापडल्यात ओबीसी असल्याच्या, आणि त्यांनाही ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे अशी नवी मागणी आता मनोज जरांगे यांनी केली आहे. मुस्लिम समाजाच्या मागणीचा जोपर्यंत स्वीकार होत नाही किंवा त्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असं त्यांनी म्हटलं. असं वाटतं आरक्षण हा विषय अतिशय संवेदनशीलपणेच महाराष्ट्र सरकारने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि जे कोणी व्यक्ती ही जर जेव्हा उपोषणाला किंवा आंदोलन करते ते 10-15 दिवस का खेचत राहतं हे सरकार. एखादा आपल्या महाराष्ट्रातला व्यक्ती, तो नागरिक आहे या राज्याचा, प्रत्येक राज्यातल्या त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे. आणि तातडीने मराठा असू दे, धनगर असू दे, लिंगायत, मुस्लिम, भटक्या विमुक्त समाज, कुठल्याही समाजाच्या आरक्षणाच्या विषयात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल सरकारने आणावं. हे गेले 10 वर्ष मी सातत्याने पार्लमेंटमध्येही बोलते आणि महाराष्ट्र सरकारलाही विनंती करते. काही जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली होती, तिथले महायुतीचे उमेदवार होते झाले, त्यांच्या प्रचारानंतर एक सभा घेतली आहे, पण त्या सभेनंतर पैसे वाटल्याचा व्हिडिओ आता सुषमा अंधारे यांनी ट्विट केलेला आहे. तर कसं बघता ह्याच्याकडे? दुर्दैवी आहे, महाराष्ट्राचं राजकारण अतिशय गलिच्छ सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी, घरं फोडा, पक्ष फोडा, पैसे वाटा. त्यांना असं वाटतं 50 खोके एकदम ओके. हे काही लोकांसाठी असेल, पण मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे. तो 50 खोके नॉट ओके, आणि त्यांनी 50 खोकेवाल्यांना रिजेक्ट केलंय हा डेटा सांगतो महाराष्ट्राचा. असं वाटतंय का? पंकजा मुंडे असं म्हणतात की एखाद्या समाजाकडे वोट बँक म्हणून पाहणं चुकीचं आहे, दुसरी वोट बँक त्याच दृष्टीने त्याच्याकडे पाहत असते. जातीय ध्रुवीकरणाचा प्रत्येक बाधित, मात्र आरक्षणामुळे जातीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात वाढायला लागल्याचं वाटतं. आरक्षणाचा विषय हा ज्या पद्धतीने सरकारने हाताळलाय, म्हणजे 200 आमदार आणि 300 खासदार आहेत त्यांचे 10 वर्ष केंद्र सरकारमध्ये, बाकीच्या राज्यांच्या आरक्षणाची चर्चा पार्लमेंटमध्ये होते, मग महाराष्ट्राची का नाही होत?
मी अनेक वेळा अर्जुन मुंडाजी तेव्हा मंत्री होते, मी त्यांना अनेक वेळा ऑन रेकॉर्ड काढून बघा, मी किती वेळा त्यांना विनंती केली आहे की संपूर्ण देशाचा काश्मीर टू कन्याकुमारी जिथे जिथे आरक्षणाची मागणी आहे ती सगळी बिलं मागवा. एक कॉम्प्रिहेन्सिव्ह 1 नाही 2 नाही 4 दिवस चर्चा करू आणि एकदा काय तो न्याय प्रत्येक समाजाच्या मागणीला देऊया. ही मागणी पण मग एक कुठलं तरी बिल आणायचं, मग ती एक आरक्षण द्यायचं, संपलं, मग दुसरं आणायचं, असं कसं चालेल? केंद्र सरकारमध्ये एवढी सत्ता